हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं। तर आज आहे बुधवार आणि सगळे गेले ज्याच्या त्याच्या कामांना, तर सगळे गेले आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओला सुरुवात केली आहे कारण ना सगळ्यांचं आवरून सावरून दिलं आणि ते गेले की जरा आपण पण निश्चिंत होतो। सो आता मी व्हिडिओची सुरुवात केली आणि पसारा बघू शकता कपड्यांचा, दरवेळेच हेच असतं, इकडे पण बघू शकता। तर भरपूर असा पसारा आहे घरात आणि काहीच नाही आवरलं, फक्त सगळ्यांचा डबा तर एक आधीलाच होता फक्त डबा, तर आधीचा टिफिन करून दिला आणि बाकीचे जेवण करून गेले, साक्षी आणि हे जेवण करून गेलेत आणि माझं जेवण बाकी आहे पण म्हटलं आता आवरलं। कारण कसं होतं ना, जेवण झालं ना की आवरायचा कंटाळा येतो, मग त्यामुळे ना मी थोडासा नाश्ता, आता नाश्ता म्हणजे एखादी पोळी अशी खाते किंवा चहा बरोबर काहीतरी खाते आणि त्यानंतर आता ही सगळी कामं आवरते, जेवण वगैरे करेल। म्हणजे कसं जरा सगळं आवरलं ना तर शांतता पण असते जेवणासाठी आणि काही जेवायचं, मग जेवण झाल्यानंतर आळस येतो, मग कामाचा कंटाळा करायचा, त्यापेक्षा म्हटलं आरामशीर आपण सगळं आवरल्यावर जेवू। तर चला आता व्हिडिओला तर सुरुवात झाली, तर तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस सुखा समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते। आणि हो, जर तुम्ही नव्याने व्हिडिओ बघत असाल ना कोणी, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन पण दाबा, म्हणजे ना मी इथून अपलोड केले व्हिडिओ की लगेच तुम्हाला पण येतील ते व्हिडिओ। आणि आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील। तर चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। देवपूजा झाली आपली, तर तुम्हाला मी देवपूजा पण दाखवते बॅक कॅमेराने। तर बघा अशी होती आपली देवपूजा आजची आणि एकदम साधी सिंपल अशी देवपूजा केली। साधी सिंपल म्हणजे देवपूजा रोजची सारखीच असते, पण रांगोळी साधी सिंपल काढली, जास्त काही खूप रंग वगैरे भरत नाही बसले। आणि सकाळी सकाळी देवपूजा झाली ना तर छान वाटतं, जरा फ्रेश वाटतं, अगरबत्तीचा सुगंध वगैरे घरात दरवळत असतो ना, तर त्यामुळे सगळ्यांचा आळस निघून जातो आणि सगळ्यांना एकदम फ्रेश वाटतं। जसं आपण देवपूजा करतो तर आपल्याला फ्रेश वाटतं ना, तर घरातल्या इतर लोकांनाही तसंच फ्रेश वाटलं पाहिजे, यासाठी ना सकाळी घरामध्ये धूप दीप अगरबत्तीचा मंद असा सुवास हे दरवळलंच पाहिजे। मस्त असे बारीक आवाजात आपण मंत्र लावू शकतो। आता यूट्यूबवर म्हणा किंवा पेन ड्राईव्हमध्ये भरून ठेवले तुम्ही तर, आणि स्मार्ट टी व्ही आहेत तर त्याच्यामुळे आपण त्याला मोबाईल पण कनेक्ट करू शकतो। तर अशा पद्धतीने छान असे मंद आवाजात मंत्र जर लावले ना, किंवा रामरक्षा वगैरे, मला तर रामरक्षा सकाळी सकाळी ऐकायला खूप आवडते कारण ना त्याच्याने एक वेगळाच फ्रेशनेस येतो आणि माझ्यामुळे ना इतर सगळ्यांना पण तसंच फ्रेश वाटतं। तर असो, आता आपली रोजची आवरायची सुरुवात तर झालीच आहे, कारण आता वाजले आहेत 10:15 आणि 10:15 वाजता मी हे सगळं आवरण्याला सुरुवात केली। आता रोजच्याप्रमाणे सगळं एक रूमपासून सुरुवात करते मी, कारण ना हे काम अर्धं ते काम अर्धं असं जर केलं ना तर धड एक पण काम आवरत नाही, त्याच्यामुळे ना एक रूम आवरायला सुरुवात करते। तर सुरुवात केली मी या रूमपासून आणि या रूममध्ये ना आज काही जास्त पसारा पण नव्हता, थोडाफार। आता कधी ना मुलं सगळं आवरून ठेवतात आणि कधी उशीर जर झाला ना तर त्यांना तसंच सोडून जातात, सोडून गेले तर आपल्याला मात्र जास्तीचं काम पडतं। आणि आता बघा जर सगळं आवरून ठेवलं त्यांनी, आज तुम्हाला वह्या पुस्तकं काहीच दिसणार नाही खाली, कारण आज ना भरपूर असा वेळ होता त्यांच्याकडे आणि अभ्यास पण झालेला होता, त्याच्यामुळे ना पटपट त्यांनी त्यांचं आवरून ठेवलं। आणि तसं मी सांगितलं पण की वह्या पुस्तकं जे आहेत ना ते तुमचे सगळे बुक्स व्यवस्थित ठेवून द्या। नंतर काय होतं ना की मी आवरण्याच्या नादात ना माझ्या मी कुठे ठेवून देते आणि हे त्याच्या कप्प्यात ते याच्या कप्प्यात असं एकमेकांच्या कप्प्यात जातं आणि मग नंतर ते शोधाशोध करत बसतात। त्यामुळे त्यांना म्हटलं तुमची वह्या पुस्तकं जी आहे ना शक्य झालं तर तुम्हीच आवरून ठेवत जा। घाई असली तर मग मी पण काही बोलत नाही, कारण कसं होतं जाण्याची घाई असते आणि तिथे लेट पोहोचल्यानंतर, आता साक्षीचं तर प्रॅक्टिकललाच उभं करत नाही लेट जर पोहोचले तर। आता तर आज शेवटचा पेपर आहे तिचं, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही, उद्यापासून पुन्हा तिचं प्रॅक्टिकल वगैरे चालू होणार आहे। तर बघा मी आता तिथे पॅन्ट वगैरे जे होतं ना ते सगळं धुवायचं होतं, त्यानंतर ते सगळं पॅन्ट वगैरे धुण्यासाठी काढून घेतलं आणि या सगळ्यांच्या अगोदर ना आता कपडे निर्मात बुडवून घेतले, बिडवून नाही,
कपडे निरमात बुडवून घेतले आणि लगेच आवरायला सुरुवात केली, कारण ना हे सगळं आवरोपर्यंत कपडे छान असे भिजून राहतात. तर कपडे भिजवण्याचं पण ना कसं असतं बघा, अर्धे कपडे कलर जाईल की काय असं सगळा विचार करून मग ते 2 बादल्यांमध्ये किंवा 2 टबमध्ये असं भिजवून ठेवावं लागतं. आणि सगळे पांढरे कपडे वगैरे असतात ना ते एका वेगळ्या टबमध्ये भिजवते मी, कारण ना त्याचा कलर गेला ना तर फार मग टेन्शन होतं धुताना. नाही निघाला कलर तर मग आणखीच विचारूच नका, कारण त्यात साक्षीचं प्रॅक्टिकलचं ॲप्रन वगैरे सगळंच असतं त्याच्यामुळे. तर असं आता झाडताना ना मी अगोदर ज्या खिडक्या आहेत ना त्याच्यावर भरपूर अशी धूळ येते, कारण समोर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि सिमेंट वगैरे खूप उडतं. सिमेंट खूप हलकं असतं त्याच्यामुळे ते पटकन उडतं. आणि आता सध्या तर वारं सुटलं आहे, ऊन तर खूप आहे पण उन्हाबरोबर ना वारं पण तेवढंच आहे बरं का. नाशिकला तर म्हणजे खूप भयानक ऊन आलेलं आहे आत्ता. तर असं तुमच्याकडे पण एवढंच ऊन आहे का मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आता हे सगळं झाडून झटकून मस्त मी हा रूम झाडून घेतला आणि त्यानंतर लगेच आता माझा मोर्चा दुसऱ्या रूमकडे, त्यानंतर किचन आणि त्यानंतर आपला हॉल. तर असं रोजचंच आवरणं असतं आपलं. एक एक रूम करून आवरलं ना तर जास्त काही पसारा पण होत नाही. आणि तुम्ही बघू शकता इकडे कपड्यांचा भरपूर असा पसारा आहे. तर हा सगळा पसारा आवरायचा आहे मला. आणि हा सगळा पसारा आवरल्यानंतर ना तेव्हा कुठे जीवाला थोडी शांतता भेटते, कारण मग जेवण वगैरे सगळं करणं बाकी. त्यात एक महत्त्वाचा प्लस पॉईंट म्हणजे ना मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा जाण्याच्या घाईने म्हणा लवकर स्वयंपाक होतो. आणि दुपारी ना ऊन खूप येतं माझ्या किचनमध्ये, कारण किचन जो आहे ना तर तो तिकडच्या साईडने येतो म्हणजे पश्चिमेला येतो, त्याच्यामुळे ना ऊन भरपूर येतं. म्हणजे 11च्या नंतर एवढं ऊन यायला सुरुवात होतं. ऊन तर तसं येऊ ना येऊ पण गरम वाफा मात्र खूप लागतात, कारण ना हवा येते खिडकीतून आणि गॅसची आपली गरम वाफ जी असते ना ती टोटली आपल्या तोंडावर चेहऱ्यावर जाते, त्याच्यामुळे नको वाटतं. सकाळी सकाळी स्वयंपाक झाला ना तर टेन्शनच नाही राहत काही. तर बघा इथे सगळे धुतलेले कपडे वगैरे जे होते ना, आता साक्षीने ना 2 म्हणजे अगोदर एक जीन्स घालून बघितली, नंतर तिला ती जास्त फिट्ट वाटली तर काढून तिथेच ठेवली. आता हे सगळं मागचं आवरायला मी आहेच. तर असंच असतं मुलांचं. आणि आपण आपलं कसं होतं ना की आपण आपल्या वस्तू आपल्या जागेवर ठेवायचो. आपल्या मागे एवढी धावपळ पण नव्हती हो. आत्ताच्या मुलांमागे ना आपल्यापेक्षा खूप धावपळ आहे आणि जगच सगळं धावपळीचं झालं आहे, त्याच्यामुळे काय बोलणार ना आपण त्यांना. सगळीच आत्ता आपल्या इथे तरी ठीक आहे, म्हणजे माझ्या इथे नाशिकला वगैरे तरी ठीक आहे, पण मुंबईसारख्या सिटीमध्ये जर गेलं ना तर मग तर विचारायलाच नको. खरंच खूप धावपळीचं जीवन आहे त्यांचं. आणि खरंच त्यांना हॅट्स ऑफ की एवढ्या धावपळीमध्ये पण ना ते एकदम व्यवस्थित. म्हणजे मी जेव्हा पण माझी चुलत बहीण लीना वगैरेकडे जाते ना तर त्यांचं जे रोजचं टाईम टेबल म्हणजे रोजचं आपलं रुटीन जे असतं ना ते बघते ना तर खरंच एकदम छान रुटीन आहे. जेवढं धावपळीत म्हणजे त्या मानाने मी निश्चिंत आवरते, एकदम काही खूप गडबड घाई असं करत नाही. पण जॉबला जाणाऱ्या बायकांना मात्र घाई गडबड ही करावीच लागते. आता आपला जॉब हा घरीच आहे असा यूट्यूबचं, त्याच्यामुळे तेवढं एक आहे प्लस पॉईंट. पण तरी पण ना यूट्यूब म्हटलं तरी सोपं नाही. जो व्हिडिओ तुम्हाला 15 ते 20 मिनटाचा येतो ना तर त्या व्हिडिओसाठी खूप एफर्ट्स घ्यावा लागतात ताईंनो, कारण शूटिंग करायची. शूटिंग जवळजवळ कधी 1 तासाची होती, कधी दिवसभरात आपल्याला सतत कॅमेरा कुठल्या कामासाठी लावून ठेवावा लागतो. आणि मग त्यानंतर तेवढं एडिट करून तुम्हाला व्हिडिओ 15 ते 20 मिनटाचा बनवायचा आणि मग नंतर पुन्हा व्हॉइस ओव्हर द्यायचा, म्युझिक टाकायचं, बऱ्याच गोष्टी असतात. थंबनेलला वेळ जातो. तर असं म्हणजे कुठला पण जॉब जो असतो ना तो कुठलाच सोपा नसतो. तुम्ही बाहेरचा जॉब करा किंवा घरातला करा, आणि अगदी घरात यूट्यूबचं तर सोडूनच द्या, पण बाकी ज्या गृहिणी आहे ना हाऊसवाईफ त्यांनासुद्धा हा जो घरचा जॉब आहे ना, धुणी भांडी मुलांचं आवरणं पुन्हा सगळंच बघणं आणि पुन्हा मुलांच्या यायच्या वेळेपर्यंत पुन्हा काहीतरी तयार करून ठेवायचं, त्यांना भूक वगैरे लागल्या, सगळ्या काळज्या ज्या असतात ना त्या आपण गृहिणीच करत असतो. आणि या काळजीपोटी काय होतं ना की आपण आपलाच सगळं टाईम टेबल आपला वेळ सगळं घालवून बसतो आणि स्वतःसाठी वेळ द्यायला मात्र विसरतो. तर असं आता इथे माझं सगळं आवरून झालं आणि तुम्हाला या साईडला ज्या साड्या दिसत आहेत ना तर त्या साड्या साक्षीला ड्रेस शिवण्यासाठी बाहेर काढून ठेवल्या आहेत. आणि या साईडला तुम्ही बघू शकता इकडच्या साईडला वरची जी बास्केट दिसते आहे ना त्या बास्केटमध्ये सगळं शिवण्याचं साहित्य आहे आणि खालच्या बास्केटमधल्या आपले रांगोळीचे साचे आहेत. तर अशा पद्धतीने माझा ड्रेसिंग टेबल वगैरे सगळं आवरून झालं. आणि ही जी साईडला पंचपात्री दिसते ना तर हिचं पण रोजच्या रोज झाकण मी पुसते. त्या पंचपात्रीमध्ये ना साखर ठेवलेली आहे
तर खूप जड आहे. 50 किलो साखर मी म्हणजे वर्षभराची एकदाच साखर भरते, त्यामुळे ना ती खूप जड आहे. ती हलवता पण येत नाही लवकर आणि उचलता पण येत नाही. त्यामुळे इथेच एक साईडला ठेवली आणि त्यामध्ये असा एक चमचा पण ठेवला, जेणेकरून ना जेव्हा साखर संपते ना तर डब्यात टाकण्यासाठी व्यवस्थित पडतं आपल्याला. तर दुसरं भांडं शोधत बसण्यापेक्षा हा चमचा मी त्याच्यातच ठेवते आणि वरतून असा पेपर वगैरे टाकायचा, म्हणजे पाणी वगैरे काहीच सुटत नाही त्याला. तर मी दरवर्षीच आणते, त्याच्यामुळे मला सवय झाली आहे. धान्य वगैरे कसं आपल्याला स्टोअर करायचं वगैरे याचा ना एक व्हिडिओ बनवेल मी. आणि त्यानंतर काही जणींना बघा, काही गृहिणींना ना धान्याला कीड लागते किंवा असे सोंडे होतात, आपण म्हणतो ना किडे होतात. त्यानंतर तांदूळ जरी आणले ना तर तांदळांना बारीक अशी आळी होते. पण आपण व्यवस्थित जर काळजी घेतली ना तर धान्य आरामशीर वर्षभर टिकतं. म्हणजे गहू जे आहेत त्या गव्हामध्ये काही जण इंजेक्शन टाकतात, पण इंजेक्शनाचा एवढा वर्षभर इफेक्ट राहत नाही. तो तिथल्या हवामानावर तो इफेक्ट डिपेंड असतो. आणि त्यानंतर एक पुडी मिळते, तर ती पुडी जरी टाकली ना तर वर्षभर गहू आरामशीर टिकतो. त्यानंतर जे आपले तांदूळ असतात तर ते तांदळाला बोरिक पावडरच लावायची, पण ती ना छोट्या छोट्या भांड्यात घेऊन व्यवस्थित अशी हाताने चोळली ना बोरिक पावडर, तर तांदूळसुद्धा आपला वर्षभर टिकतो. मला या गोष्टींची सवय झाली, त्याच्यामुळे ना माझ्याकडे कधी धान्याची नासधूस वगैरे काहीच होत नाही बरं का. मला या 3 वस्तू ज्या असतात ना त्या मी वर्षभराच्या भरलेल्याच असतात ऑलमोस्ट. साखर, तांदूळ आणि गहू. बाकी भाजीपाला वरचेवर येतो. किराणा जो आहे, किराण्यामध्ये फक्त डाळी, साळी, साबण, सोडा असं असतं माझं. तर एखाद्या दिवशी तुमच्याबरोबर माझी काय ग्रॉसरी असते ती पण मी शेअर करेल. तर तुमच्याशी गप्पा मारत मारत बघा, माझं किचन पण आवरून झालं होतं सकाळीच, त्याच्यामुळे किचन काही दाखवलं नाही, ते सकाळीच आवरून झालं होतं माझं. आता हॉल पण आवरून झाला आणि 2 बेडरूम पण आवरून झाले. A few minutes later. तर सगळं घरातलं आवरलं आणि त्यानंतर चांगले कपडे भिजले, तर म्हटलं चला कपडे धुवून घेऊ. तर सगळे कपडे धुतले आणि सगळ्यात आवडतं माझं काही काम असेल ना तर कपडे धुणं. मला खूप आवडतं कपडे धुवायला. आणि आता हे कपडे वाळत टाकते आणि जेवण करते. आता ना सगळे रूम आवरून झाले, सगळं स्वच्छ आवरून झालं, भांडी घासून झाली, कपडे धुवून झाले महत्त्वाचं म्हणजे. आणि त्यानंतर आता मी पुन्हा माझं थोडंसं आवरलं आणि मैत्रिणीचा फोन आला होता माझ्या, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे स्नेहल. तर तिचा फोन आला होता, त्यामुळे तिने कुर्तीज आणल्या नवीन आणि मला काही कुर्ती वगैरे घ्यायची नाही, कारण तुम्ही बघितलं असेल इकडे ना खूप कुर्तीज बाकी आहे. तुम्हाला दाखवते मी. तर बघा इकडे बघू शकता तुम्ही, साड्या पण आणि कुर्तीज पण खूप बाकी आहे. याच्यातले काही ना अल्टर पण केलेले नाही, पण ना मग आता तिचं मन राखण्यासाठी जाणार आहे. आवडलीच एखादी तर घेणार आहे, नाही आवडली तर तशीच निघून येणार आहे. पण आता जरा वेळ तरी मी जाणार आहे तिथे. आणि त्या ऊन खूप आहे, जाण्याचं म्हणजे धाडसच होत नाही उन्हामध्ये. पण आता फोन केला आहे आग्रहाने तिने, तर मग थोडं जाऊन येते आणि तुम्हाला पण घेऊन जाते. तर चला तुम्हाला पण दाखवते छान छान कुर्तीज, म्हणजे कशा पद्धतीच्या कुर्तीज वगैरे आणल्या आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करते. तर चला. आम्ही आलो टॉप बघायला आणि ज्यांच्याकडे टॉप बघायला आलो ना त्या जेवण करतायत. जेवायला तर बोलवा. दिसताय का तुम्ही, दिसताय का? तर आता त्यांचं जेवण होतं तोपर्यंत आम्ही टॉप बघतो. आणि इकडे बघा, दाखव ग कसं दिसतो टॉप, दाखव. तू नाही, तू कशी दिसली तर आम्हाला घेणं नाही. तर इथे बघू शकता माझी मैत्रीण दुसरी सपना, ती पण आली होती. तिला आम्ही कॉल करून बोलवून घेतलं की कुर्तीज आलेल्या आहे, तुला घ्यायच्या असेल तर ये असं. तर तिला म्हटलं तूच दाखव कुर्तीज, आता मी तोपर्यंत म्हणजे कुर्तीची शूटिंग घेते. तर तिने अशा पद्धतीने तिच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा पण म्हणजे आम्ही तिघे एकत्र येतो ना तर खूप हसी मजाक इतकं चालतं ना, तर अक्षरशः माणूस म्हणजे फ्रेश होतं दिवसभरात. आपण जे काही काम करतो ना तर त्या कामातून असं मैत्रिणींमध्ये जेव्हा जातो ना तेव्हा खूप फ्रेश वाटायला लागतं. आणि थोडंफार असं पाहिजे, कारण की घरात जर बसलो ना आपण तर खरं सांगते घरातले विचारांमधनं आपण बाहेर निघत नाही. आणि विचार तुम्हाला तर माहितीच आहे, दिवसभरात आपल्या डोक्यात एवढे विचार येतात आणि जातात. आणि त्यामुळे ना आपल्याला त्याच्यातून रिलीफ मिळण्यासाठी खरंच अशा मैत्रिणी पाहिजे ज्या एकदम निर्मळ मनाच्या असतील. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की अशाच मैत्रिणी नेहमी ठेवा की ज्यांच्यापासून आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते, ज्यांच्याविषयी आपल्या मनात
चांगलं वाटत असेल, म्हणजे आपल्या मनात फिलिंग जसं येतं ना चांगलं, तर त्यांच्या मनातसुद्धा आपल्याविषयी तसंच चांगलं फिलिंग पाहिजे, तर तेव्हाच आपल्याला ती पॉझिटिव्हिटी जी आहे ना ती मिळत असते. तर इथे सपनाला म्हटलं हा कलर तुला छान दिसेल तर तू हाच कलर घे, पण तिला काही आवडला नाही तो. तर बघू शकता तुम्ही कुर्तीज या कशा वाटत आहेत. कुर्ती या सगळ्या 300च्या रेंजमध्ये, 300 ते 350च्या रेंजमध्ये आहेत आणि सगळे छान छान असे कलर आहेत. तर या सगळ्या कुर्तीज त्यांनी ना मला इमेजेस टाकल्या होत्या या कुर्तीच्या, तर म्हटलं चला बघून येऊ. आणि हा लायनिंगचा जो कुर्ती आहे ना, तर ती पण मला खूप आवडली होती लायनिंगची कुर्ती. तर असो, आता अजून कुर्तीज वगैरे होत्या त्या सगळ्या बघितल्या, सगळं आवरून ठेवलं घड्या वगैरे घालून, कारण मैत्रीणच आहे आपली त्याच्यामुळे पसारा पण तसा ठेवता नाही आला. म्हटलं चला आम्ही आवरून देतो तुम्हाला. सपनाने आणि मी दोघींनी मिळून सगळ्या कुर्तीजच्या घड्या घातल्या आणि आवरून ठेवून दिल्या. त्यानंतर भरपूर अशा गप्पा मारल्या आणि आम्ही जर गप्पांना लागलो ना, बापरे विचारूच नका, अगदी 2, 3 तास 4 तास कुठे जातात काहीच कळत नाही. आणि आमच्या तिघींच्या पण मुलांना हे माहिती झालं आहे. आता सपनाची मुलं तर लहान आहे, पण स्नेहलताईची आणि माझी दोघींची मुलं मोठी आहेत. आणि आमच्या मुलांना इतकं माहिती झालं आहे ना की ह्या एकत्र आल्या ना तर काही लवकर घरी येत नाही. त्याच्यामुळे मी जर कधी चुकून अशी म्हटले की आले मी 10 मिनटात स्नेहलताईंकडनं, तर मुलं हसतात. मुलं म्हणतात की मम्मी तू 10 मिनटात काही येणार नाही, त्याच्यापेक्षा तू फक्त असं म्हण मी स्नेहल काकूंकडे चालले, बस आम्ही समजून घेऊ तू कधी येणार आहे ते. तर असो, तर स्नेहलकडनं जाऊन आले आणि खूप ऊन आहे बाहेर, त्याच्यामुळे ना आता इथेच व्हिडिओचा एंड करते, कारण थोडं पडते बाहेरून, उन्हातून आले ना आता जरा थकल्यासारखं वाटतं आहे आणि थोडं थंडगार पाणी पिऊ म्हटलं आणि थोडं पडून घेऊ. त्यानंतर आपली संध्याकाळची कामं तर आहेतच, ती आपली वाटच बघत असतात. तर असो, आता इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर भेटू पुन्हा उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.